नमस्कार मित्रांनो. नाशिकमध्ये पोलीस भरतीची तयारी करणारे काही मुला-मुलींची भेट मागच्या आठवड्यात झाली आणि त्यांनी मला ऑफलाईन क्लास संदर्भात विचारणा केली. पण सध्या तरी माझं पूर्ण लक्ष हे एम-पी-एस-सीच्या परीक्षांवर असल्यामुळे आणि त्या दृष्टीने नोट्स काढण्याचं काम सुरू असल्यामुळे मी अजून तरी पोलीस भरती असेल किंवा सरळ सेवा असेल, या परीक्षांविषयी मी विचार केलेला नाही. पण मग पोलीस भरतीच्या मुला-मुलींकरता आपल्याला नक्की काय करता येईल? हा विचार ज्यावेळेस मी करत होतो, त्यावेळेस मला एक गोष्ट जाणवली ती अशी, की या सर्वांना फिजिकलची चिंता नसते. त्यांना भीती असते ती लेखी परीक्षेची. आणि जर लेखी परीक्षेची भीती घालवायची असेल, त्याच्यामध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील, तर आपल्याला 2 गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं असतं. एक म्हणजे सिलॅबस आणि दुसरं म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेशन एनालिसिस. सिलॅबस हा जवळपास सगळ्यांनाच माहिती असतो. पण फार कमी जण असतात, की जे प्रिव्हियस इयर क्वेशन पेपरचा एनालिसिस करतात. ज्यावेळेस आपण मागील पेपरचे प्रश्न बारकाईने वाचतो, तर आपल्याला काही गोष्टी समजतात, की नक्की प्रश्न कुठल्या टॉपिकवर विचारले जातात, कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले जात नाही. जे प्रश्न विचारले जातात त्यांची काठिण्य पातळी किती असते? खूप सोपे असतात का? किंवा खूप अवघड असतात का? या सगळ्यांचा अंदाज आपल्याला जुने प्रश्नपत्रिका बघितल्यावरच येतो. आणि म्हणून मी ठरवलं, की आपण या पोलीस भरतीच्या मुला-मुलींकरता फक्त प्रिव्हियस इयर क्वेशनचं एनालिसिस घेतलं, तर यांना अभ्यासात याचा खूप फायदा होईल. मी ज्यावेळेस ही संकल्पना त्या मुलांना बोलून दाखवली, त्यावेळेस त्यांनी मला सगळ्यात पहिला पेपर पाठवला, तो म्हणजे नाशिक ग्रामीणचा. 2024 मध्ये तो पेपर झाला तो. तर सुरुवात आपण ह्या नाशिक ग्रामीणच्या पेपरपासून करू. पण एक लक्षात ठेवा, की एका लेक्चरमध्ये संपूर्ण पेपरचं विश्लेषण न करता सिलॅबसमध्ये ज्या पद्धतीने विभागणी त्याची झालेली असेल, त्या पद्धतीने आपण करू. म्हणजेच 25 प्रश्न आपण मराठी व्याकरणाचे घेऊ, 25 प्रश्न आपण बुद्धिमत्ता चाचणीचे घेऊ, 25 प्रश्न अंकगणिताचे आणि मग 25 प्रश्न सामान्य ज्ञानाचे घेऊ. असं करण्याचा फायदा असा, की व्हिडिओ हा फार खूप मोठा होणार नाही आणि 100च्या 100 प्रश्नांचं ज्यावेळेस आपण एकाच वेळेस विश्लेषण केलं, तर ते आपल्या तितकंसं लक्षातही राहणार नाही. त्यामुळे आपण विभाग वाईज विभागानुसार आपण त्याचं एनालिसिस करू. आणि हो, जर तुम्ही पोलीस भरती तयार करत नसाल, हा अचानक तुमच्या समोर व्हिडिओ आला असेल आणि तुम्ही बघत असाल, तरी तुमचं एक काम आहे, की तुमच्या आसपास जे कोणी त्या परीक्षेची तयारी करत असेल, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं ही तुमची जबाबदारी आहे. तर मित्रांनो, आपण लवकरच भेटू. एक-एक लेक्चर मी घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. रोज, पण जसं जमेल तसं. पण शक्यतो रोजच मी एक-एक लेक्चर घेऊन येतो. तर भेटू आपण लवकरच.